तुम्हाला निव्वळ उत्तम नाही तर उत्तुंग असायला हवे. स्टीफन कोव्ही निवडायचं कारण असं की स्टीफन कोव्हीनी भारतीय तत्वज्ञान बऱ्याच प्रमाणात आत्मसात केलेलं आहे आणि त्यांच्या पुस्तकात सुद्धा त्याचा ठिकठिकाणी आपल्याला संदर्भ जाणवतो. एकंदरीत त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो परिस्थितीकडे साकल्याने बघण्याचा आहे. म्हणजे केवळ एखादी गोष्ट एककल्लीने डेव्हलप करायची असं नव्हे, तर आपले सर्वांग जे आहेत की आपण ज्या आपल्या तत्वज्ञानामध्ये ज्याला धर्म अर्थ काम मोक्षाचे जे 4 पैलू सांगितलेले आहेत मनुष्य स्वभावाचे, त्या सगळ्यांच्यावरती लक्ष केंद्रित कसं करता येईल हा एक चांगला विचार त्यांनी मांडलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी फार प्रॅक्टिकल आहे ती की हे पुस्तक सर्वप्रथम 1989 साली आलं. म्हणजे आज जवळपास 21 वर्ष ते पुस्तक अमेरिकेमध्ये टॉप 100 पुस्तकामध्ये स्थान आपलं निर्माण करून आहे. तर ज्या अर्थी 21 वर्ष एखादं पुस्तक चांगलं चालत आहे, जगभर जवळजवळ 2-1 कोटी कॉपी खपलेल्या आहेत त्या अर्थी बऱ्याच लोकांना ह्याचा फायदा झालेला आहे आणि केवळ पुस्तकी तत्वज्ञान नाही आहे तर प्रॅक्टिकल तत्वज्ञान आहे. म्हणून या पुस्तकाची निवड मी केलेली आहे. तर आपण हळूहळू असं बघूया की या पुस्तकामध्ये नक्की काय सांगितलेलं आहे आणि त्याचा आपल्या करिअर मॅनेजमेंटशी काय संबंध येईल. सगळ्यात त्यातली महत्त्वाची गोष्ट अशी की करिअर मॅनेजमेंटची जबाबदारी नक्की कोणाची. तर त्याला एकच सरळ उत्तर आहे की करिअर मॅनेजमेंटसाठी तुम्हीच जबाबदार आहात. म्हणजे ज्याला करिअर डेव्हलप करायची आहे तीच व्यक्ती त्यासाठी जबाबदार आहे. जसं आपले वामनराव पै म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तेच तत्वज्ञान इकडे वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे की 7 सवयींपैकी जी पहिली सवय आहे की बी प्रोॲक्टिव्ह, त्याच्यामध्ये असंच सांगितलेलं आहे की तुमचं जीवन जर तुम्हाला घडवायचं असेल तर सर्वप्रथम त्याची जबाबदारी तुम्ही तुमच्या अंगावरती घ्या. आता जबाबदारी अंगावर घेणं म्हणजे नक्की काय करणं, तर आपल्याला अनुभव असेल की बऱ्याच वेळेला आपल्या तोंडून असे उद्गार निघतात की अरे खरं तर मी फायनान्स क्षेत्रामध्ये जाणार होतो पण माझ्या वडिलांनी मला इंजिनिअरिंगला पाठवलं आणि त्यामुळे मी गेलो. तर हे वाक्य आपल्याला अगदी नॉर्मल वाटतं, पण जर नीट विचार केला तर असं कळतं की इंजिनिअरिंगला जाण्याचा निर्णय हा त्या व्यक्तीनेच घेतलेला असतो. जरी वडिलांनी कितीही तुम्हाला उपदेश केला किंवा कितीही सक्ती केली तरी तुम्हाला जायचं नसेल तर तुम्ही नाही जाऊ शकता, तुम्ही जाणार नाही हेही तिथंच खरं आहे. त्यामुळे प्रोॲक्टिव्हनेसची जी पहिली सवय आहे 7 सवयींपैकी, त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनासंबंधीचे महत्त्वाचे जे निर्णय आहेत ते तुम्हीच घ्यायचे, तुम्ही स्वतः त्यामध्ये लक्ष घालायचं आणि आपलं जीवन हे इतरांवर अवलंबून न ठेवता आपले निर्णय आपण घ्यावे. आता आपल्याकडे आपली मराठी कुटुंब जी असतात त्याच्यामध्ये नॉर्मली ज्या मुलाला आपल्या करिअरसाठी पुढे काही मार्गदर्शन हवं आहे तो आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे जातो किंवा काही ज्येष्ठ व्यक्ती ज्या आपल्या अनुभवातल्या असतात किंवा आपल्या नेहमीच्या रिलेशन्सपैकी असतात तिकडे आपण जातो. तिकडे काय होतं की प्रत्येक मनुष्य आपल्या अनुभवावरून दुसऱ्याला सल्ला देत असतो आणि शेवटी ह्या सगळ्या अनुभवांचं मिश्रण करून आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण स्वतः घ्यायचा असतो. तर बी प्रोॲक्टिव्ह म्हणजे आपल्या जीवनाची जबाबदारी आपल्यावरती घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा बाब आहे. त्यामुळे करिअर मॅनेजमेंटची पहिली पायरी मी अशी म्हणेन की तुम्हाला जी काय करिअर घ्यायची आहे ती तुम्ही स्वतः ठरवा. सल्ले जरूर घ्या सगळ्या लोकांचे, परंतु शेवटचा निर्णय तुमच्या हातामध्ये राहू दे. याचं महत्त्वाचं कारण असं की पुढे गेल्यानंतर आपल्याला जर आपल्या मनाविरुद्ध जर आपण सुरुवात केलेली असेल तर ती सुरुवात पुसून टाकून परत नवीन करिअर घडवायला आपलं बहुमूल्य वेळ फुकट जातो. आपल्या मनावर काही त्याच्यामध्ये आघात होतात. ह्या सगळ्यांना जर अवॉइड करायचं असेल तर प्रोॲक्टिव्हिटी घेऊन क्रियाशील होऊन आपणच आपल्या करिअरचा पाया जर घातला तर ते फार महत्त्वाचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की कधी कधी आपण करिअर सुरू करतो 5-10 वर्षांनी असं लक्षात येतं की आपल्याला हे करिअर काही चांगली झेपत नाही. सुरुवातीला आपण स्वतः निर्णय घेतला खरा पण आपण आता चुकलो आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचं असं असतं की आपली चूक स्वतःची मान्य करावी आणि जर आपल्याला करिअर बदलायची असेल किंवा म्हणजे उदाहरणार्थ माझे एक मित्र आहेत, ते गायनेकोलॉजिस्ट MD डॉक्टर आहेत, परंतु काही वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की आपल्याला या क्षेत्रामध्ये जरी चांगलं येत असलं तरी आपलं हृदय या ठिकाणी नाही आहे, आपला ध्यास हा नाही आहे. त्यांनी मग कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये प्रगती सुरू केली आणि आज तो माझा मित्र एका लिस्टेड स्टॉक एक्सचेंजवरच्या कंपनीचा चेअरमन आहे. ती कंपनी कम्प्लिटली IT क्षेत्रामध्ये काम करते. म्हणजे तो डॉक्टर जरी असला तरी IT मधला डॉक्टर नाही आहे, मेडिकल डॉक्टर आहे, परंतु करिअर बदलण्याचं एक चांगलं उदाहरण मी तुमच्यासमोर या निमित्ताने ठेवू शकलो आहे. तर प्रोॲक्टिव्हिटी क्रियाशीलता हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा विषय. त्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याला इतरही गोष्टी कराव्या लागतात. आपले जीवन चांगले घडवायची जबाबदारी तुमचीच आहे. तुमच्या जीवनातले महत्त्वाचे निर्णय तुम्हीच घ्यायला हवे. दुसऱ्या व्यक्तींवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहू नका. स्वतःचे चुकलेले निर्णय मान्य करा. क्रियाशीलतेचा आणखीन एक फायदा म्हणजे आपण जर स्वतः क्रियाशील असलो तर आपलं जे मोटिवेशन असतं, ज्या गोष्टीमुळे आपल्याला